हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल मोस्टली फॅसिनेटिंग। तर आजचा व्लॉग हा तसा रँडम शूट केला आहे, पण तरीही खास असणार आहे, कारण आजच्या या व्लॉगमध्ये जी व्यक्ती तुम्हाला दिसते आहे माझ्यासोबत ती म्हणजे माझी अतिशय आवडती आणि जवळची व्यक्ती आहे, जी माझी मैत्रीण कम बहीण कम आत्याची मुलगी आहे। तर ती आज पहिल्यांदा पुण्यात आली होती आणि आपल्याकडे कसं असतं, पुण्यात पहिल्यांदा कुणीही व्यक्ती आली की पुणे दर्शन म्हणजे दगडूशेठ गणपती बाप्पा पहिल्यांदा, त्यानंतर शनिवारवाडा, तुळशीबाग या 2-4 ठिकाणं, सारसबाग हे 2-4 ठिकाणं पाहिले म्हणजे आपलं हे पहिलं पुणे दर्शन असतं। तर हेच पुणे दर्शन तिला करवण्यासाठी आम्ही जात होतो। तर PMTने गेलेलो आम्ही, 40चा पास काढला म्हणजे पुन्हा पुन्हा तिकीट काढण्याचं टेन्शन नव्हतं। तर मग अशा प्रकारे ABC चौकात उतरून पुढे गेलो आम्ही दगडूशेठ गणपती बाप्पाला। उन्हाळा प्रचंड वाढलेला आहे आणि कितीही ऊन उतरल्यानंतर बाहेर घराच्या पडायचं म्हटलं तरी आम्ही 3 वाजता घराच्या बाहेर पडलो तरीही ऊन तितकंच प्रखर होतं, पण काय करणार, आता आपल्याला फिरायचंच आहे। तर फायनली आम्ही मंदिरात पोहोचलेलो आहोत आणि खूप छान असं बाप्पाचं दर्शन झालं। खरं म्हणजे शनिवार आणि रविवार सोडलं किंवा चतुर्थी वगैरे असेल तर ऑड डेला गेलं तर बाप्पाचं दर्शन खरंच खूप छान शांत बसून होतं, कारण खूप गर्दी नसते। एरवी शनिवार रविवार किंवा चतुर्थी मंगळवार असेल तर खूप गर्दी असते या मंदिरात। हे मंदिराच्या बाजूला आहे ते श्री स्वामी समर्थ अतिशय सुंदर मंदिर आहे। दगडूशेठ मंदिराचा मी एक सेपरेट ब्लॉग केला आहे इत्थंभूत माहितीसहित, तर तोही तुम्ही पाहू शकता। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा व्हिडिओच्या शेवटी वगैरे देईल। तर अशा प्रकारे अतिशय शांत निवांत आणि बाप्पाचं दर्शन झालं आणि एकदम मन प्रसन्न मनाने आम्ही मंदिराच्या बाहेर आलो। त्यानंतर मला तिथे ही अतिशय छोटी अशी गणपतीची मूर्ती दिसली, जी सुपारीमध्ये गणपती कोरलाय असं वाटते। आणि त्यानंतर ऊन भयंकर होतं, त्यामुळं छान उसाचा रस घेतला दोघींनी आणि मग तिथून पुढे आम्ही निघालो ते तुळशीबागच्या दिशेने। जे शॉपिंग करायचं होतं आम्हाला छोटं मोठं काहीतरी, काही ठरलेलं नव्हतं की हे घ्यायचं ते घ्यायचं, पण उगाच आपलं विंडो शॉपिंग करायची, काही आवडलं तर घ्यायचं, असं एक रँडम फिरत होतं। तुळशीबाग ही अशी जागा आहे ना जिथं काही खरेदी करायची नसेल तरीही आपला वेळ असाच 1-2 तास असंच निघून जातात की पाहत पाहत करत करत, म्हणजे प्रेक्षणीय स्थळ म्हणता येईल आपल्याला तुळशीबाग म्हणजे माझ्यासाठी तर आहे। आता तुळशीबागेत आल्यानंतर तुळशीबाग गणपतीचं दर्शन घेतलं नाही असं कसं होईल, मग त्यानंतर आम्ही तुळशीबाग गणपती बाप्पाचं देखील दर्शन घेतलं। आणि पावसाचं वातावरण झालं होतं आणि तेवढ्यात पाऊसही आला, त्यामुळे आता शॉपिंग वगैरे ते थांबवून घराकडे निघण्याचा मार्ग पकडला आणि अशा या प्रचंड गर्दीतून आम्ही घराकडे परत आलो। तर आजचा दिवस असा हा संपला। आणि आणखीन एक गोष्ट मला इथे सांगायला वाटते ती म्हणजे या आठवड्यात मी सलग 3 वेळेला गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय दगडूशेठचं। जे दुसऱ्या दिवशी गेले तेव्हा 40वा वर्धापन दिन होता आणि त्या विशेष इतकं सुंदर असं मंदिराचं डेकोरेशन केलं होतं, आणि तिसऱ्यांदा गेलं तेव्हा गणपती बाप्पाचा अभिषेक करण्यासाठी। तर त्या दिवशी देखील अतिशय सुंदर असा अभिषेक झाला आणि खूप छान असं दर्शन देखील झालं। तर तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि असेच नवीन नवीन व्लॉग आपल्या चॅनलवर येत राहतील, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक आणि कमेंट करून देखील कळवा की व्लॉग कसे वाटत आहेत। तर थँक्यू सो मच। गणपती बाप्पा मोरया।